नमस्कार. आज आमच्यासोबत एक असं व्यक्तित्व आहे ज्यांना भेटून तुम्हा सर्वांना आनंद होणार आहे. चला या आहेत सुहासिनी आई. सुहासिनी योग संस्था गेली 24 वर्ष निरंतर कार्य करत आहेत. आम्ही ज्यांच्याकडून योगाचे धडे गिरवले, ज्यांच्याकडून योगाचा अभ्यास शिकलो, ते आमचे आदरणीय गुरुवर्य श्री प्रवीणजी बानकर यांच्या आई म्हणजे सुहासिनी आई. आणि तुम्ही सुहासिनी योग पेजवरती भरपूर पोस्ट बघत असता, योगासनांचे, योगविद्येचे, व्यायामशास्त्राचे, आणि हे सगळे पोस्ट तुम्ही सर्वजण लाईक करत असतात. हे योग प्रसाराचं जे कार्य आहे याची जी नाळ आहे ती सुहासिनी आईंशी जोडली गेलेली आहे. कारण आम्ही सुहासिनी आईंच्या संस्कारांनी आणि विचारांनी प्रेरित होऊनच हे सगळं कार्य करत आहोत. आणि म्हणून आज सुहासिनी आईंना भेटून त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत, त्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत की सुहासिनी आई कशा आहेत आणि त्यांचे संस्कार, त्यांचे विचार, ते सगळं घेऊन आपण हे कार्य कसं पुढे नेत आहोत हे सगळंच पाहणार आहोत. मला आज खूप आनंद होतो आईंना भेटून. आई, तुमच्याशी बोलताना आम्हाला इतकं बरं वाटतंय. खरं म्हणजे सुहासिनी आईंचं चालणं, बोलणं, हसणं, पाहणं आणि त्यांचं प्रेम, त्यांची आपुलकी, त्यांची त्यागवृत्ती, ह्या सगळ्यामधूनच आम्ही क्षणोक्षणी काही ना काही शिकत असतो. आणि त्यामुळे सुहासिनी आईंना भेटल्यानंतर आम्हाला जे तेज आणि जो आनंद, जो उत्साह त्यांच्याकडे नेहमी दरवळत असतो ना, तो पाहायलाच खूप आवडतो. त्यामुळे आपण आता सुहासिनी आईंशी थोड्याशा गप्पा मारूयात. आई, आम्हाला सगळ्यात पहिले हे जाणून घ्यायला आवडेल की तुमचं बालपण कसं होतं? आता माझं बालपण म्हणजे कसं, मी त्या वातावरणात म्हणजे घरात शेती, गुरं ढोरं सगळ्या ह्या वातावरणात होती. लहानपणापासून मी तशीच. आणि मला आवड सगळी झाडांची व प्राण्यांची, गाण्याची, सगळीच आवड होती. सगळी आवड मानणी, सगळी शेतीभाती सगळं त्याच्यातून मी वाढलेली आहे. आणि कुठे झालं बालपण, म्हणजे तुमचं मूळ गाव? मूळ गाव माझं देवगड, कोकण. आणि मी कोकणातलीच आहे आणि मी खेड्यातच राहिलेली आहे जास्त करून. म्हणजे लहानाची मोठी मी खेड्यातच झाली. आणि तिथे माझं बालपण गेलं. मग खूप चांगलं, अगदी आनंदात बालपण गेलं, ऐश्वर्यात बालपण गेलं. तुमच्याकडे अशा गायी वगैरे होत्या का? म्हणजे प्राण्यांची आवड तुम्ही म्हटला तर. हां, आमच्याकडे गायी होत्या. 4 गायी होत्या त्यावेळी. तेव्हा एक गाय मी घेतलेली. इतकी सुंदर गाय, म्हणजे मी माझ्या मनाने मी म्हटलं ही माझी गाय. मग ती गाय एवढी माझ्यावर प्रेम करत होती, मी जितका प्रेम करत होती त्या गायीवर तितकी ती, म्हणजे किती प्राण्यांना कसं समजतं बघ. भावना माझे आतले भावने कसे समजतात. सगळी कुत्रं मांजरं सगळी आवडतीच असायची. म्हणजे मला आवड, गरीब माणसं किंवा कोणी अशा म्हातारी माणसं म्हणा, कोणाकोणाशी मला ती आवडतात. आणि त्यांची खरोखर सेवा करू पण आवडते. आणि मला जास्त करून काम करायला आवडते. मी एका जागेवर बसत नाही. हे आम्हाला माहिती आहे. आम्ही दररोज बघत असतो. म्हणजे आता 72व्या वर्षी सुद्धा आई घरातलं सगळं काम करत असतात. तसंच त्यांची एक साधना आहे, ते योगासने करतात, प्राणायाम करतात. आणि आई, कुठली कुठली योगासने, प्राणायाम तुम्ही करता? मी अनुलोम विलोम मी जास्त करते. मला भस्त्रिका जाक्का मी करते. पण सकाळी मी 5 वाजता उठून माझं नित्यनेमान, माझं नियम तसाच आहे की लहानपणापासूनच मला कसं पळत सुटणे, काम करत राहणे, दिवस कधी जातात. आणि आत्ताही लग्न झाल्याच्या नंतर सुद्धा घरातला 24 तास काम, घरातलं आमचं काय ना काय असायचं. आणि मी कधी दमत नाही. आणि कधी आम्ही विचारलं ना, कधी कुठला कार्यक्रम असेल किंवा आम्ही घरी गेलो, भेटायला गेलो आईना, आई थकलात का असं विचारलं तर आईंचं नेहमी एक उत्तर असतं, मी कुठे थकते. म्हणून लगेच उठणार. गुरूंकडून, आमच्या गुरूंकडून कळलेलं की तुमच्या गाईचं नाव मोगरा होतं. तर ते नाव आणि काय, म्हणजे कसं? म्हणजे मोगरा एक पिल्लू होतं त्याचं, पण छोटं वासरू. पण तांबू गाय होती माझी. ती खूप दूध द्यायची, पण ती कोणाला दूध द्यायची नाही. ती मी काढून गेले ना, काढायला दूध काढायला गेले की मग ती मला तांब्यावर दूध दे. बाकी कोण गेली घरातली ना, असं लात मारून टाकायची. गुरांतूर वगैरे ना मला खूप आवडतं. त्यांच्या ह्याच्यावरसून पाठीवरसून हात फिरवून मला ते चाटायचे.
ती माझी गायबी होती ना, ती मला खूप चाटायची. अंग हे माझं मनकट वगैरे मला मी चाटून घ्यायचे त्यांच्यापासून. मला खूप आणि हवं त्यांना कसं मी बाहेर जातोय ना, त्यांना बरोबर समजा. कुत्रा बाळलेला होता तो पण तसाच. एवढा मी बाहेर कुठे जाते बावडेचा पाणी आणायला, तरी पण तो माझ्याबरोबर. हां, इतका होता. असं पाळलेला पण नव्हता, एक असा होता होडीत पडलेला, पण तो एकदम असा तो मरत होता. आणि मला काय वाटलं, आम्ही वाळण्याची पेज टाकतो, म्हटलं हा मरता येतं, त्याला एक करवटी घेतली आणि घाणेरडा वाटत होता तो, एवढा चांगला पण नव्हता. पाळलेला नव्हता म्हणून त्याला रोज पाणी असं मी द्यायला लागली, म्हणजे पेज वगैरे. मग दुसऱ्या दिवशी बघते तो तरतरीत झाला. मला वाटलं रोजच त्याला पेज बीज काहीतरी द्यायला पाहिजे. मग तो तसाच झाला आणि तो इतका माझ्यावर प्रेम करायला लागला. अरे बाबा, मी जरी माझ्या आमच्या वरती सड्यावरती गेली ना महिना, तरी तो माझ्या मागून माझी पाठ सोडली नाही, अजिबात नाही. कुठे पण जा बाट. आणि मुंबईला यायला लागले मी, तेव्हा तो मला पोचवायला आला. मला पण कसं गाव सोडून पोचवायला आला तो इतकं. मग काय त्याला गाडीसून कसा आणायचा ते मी त्याला सांगितलंय, बघ तुला मी नेऊ शकत नाही गाडी, तेव्हा तू इथेच राहा, तुला कोणीतरी काहीतरी देतील. आणि तो तिथेच दोन्ही पाय ठेवून मी दिसेपर्यंत तिथेच उभा होता. मी मागे बघत होती, तो हल्ला नाही, ढुलला नाही. मला एवढा रडायला आलं त्याचा, किती एवढा चांगला कुत्रा होता. आई, मला काय विचारायचं आहे, तुम्ही लहानपणापासूनच मनाने इतक्या निर्मळ, इतक्या प्राण्यांवरती प्रेम करणार आणि मला निसर्गावरती प्रेम करणार. हो, निसर्गावर प्रेम करता. मग मला ते कोणाचं वाईट नको, चिंतन मला आवडत नाही, खोटं बोललेलं आवडत नाही, कोणाची चुगली करायला आवडत नाही. आणि लहानपणापासून इतकं सुंदर मन स्वच्छ. आणि मग काय नंतर काय सद्गुरूच भेटले आपल्याला. सद्गुरू भेटले. मला हे इथे सांगायला आवडेल की आई लेखिका आहेत, म्हणजे त्यांच्याकडून इतक्या काव्यरचना लिहिल्या गेलेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये स्फूर्तिगीत ऐकलं जातं जीवनविद्येच्या प्रवचनाच्या नंतर, हे जग सुखी व्हावे, हे राष्ट्र अमुचे सर्वार्थाने पुढे पुढे जावं, ते आईनेच लिहिलेलं आहे. आणि अशा विशेष अनेक म्हणजे आई फक्त 4थी शिकलेल्या आहेत. पण मी 4थीच शिकलेली आहे. माझं शिक्षण झालेलंच नाही, कारण त्यावेळी काय परिस्थिती होती, दुसरीकडे शाळेत जावं लागेल म्हणून मी जायचंच टाकलं. म्हणजे माझ्या मैत्रिणी पण म्हणाले आम्ही नको जाऊया म्हणून. आणि असं करून आम्ही सगळीजणांनी एक निर्णय घेतला. आई 4थी शिकून पण तुमची भाषा, म्हणजे आई आता सुद्धा आपल्यासोबत मालवणीत मध्ये मध्ये शुद्ध मराठी मालवणी असं बोलतो. म्हणजे असं करून मला मालवणीच येते. आम्ही तुमच्या आता या काव्यांमध्ये इतकं शुद्ध मराठी शुद्ध ना, गाण्यात मी कधीच मालवणी येत नाही. ते कसं काय, ते काय माहिती नाही, ते समजतच नाही मला. तेच मीच म्हणते मला गाणं लिहायला लागले, जर एक लिखाण केले. माझं तेवढं शुद्ध लेखन पण चांगलं नाही, पण सांगते गाणं लिहायला लागलंय तर मला एकही तुझं म्हणजे मालवणी असा शब्द मिळणार नाही अजिबात. म्हणजे आम्ही ऐकलेत, प्रतिभा तुझी स्मरोणी गावे, प्रतिभा तुझी स्मरोणी गावे तुझेच गाणे, असं गुणगुणणे हे माझा एक स्वभाव आवड होती. पण गुणगुणणे ही आवड होती, शब्द माहीत पण नसतात, पण एक गुणगुणणे एक चाल अशी थोडीशी येऊन जाता. तर मग आता काय करणार, हे असं होतं जीवन माझं. पण काय आलं नंतर, मग आमच्या लग्न झाल्याच्या नंतर 25 वर्षाच्या नंतर आम्हाला सद्गुरू भेटले. मला हेच कुतूहलतेने तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्ही लहानपणापासून शिवभक्त आहात, मग हीच भक्ती ज्ञानोत्तर भक्तीमध्ये कशी? खरा वाटणार नाही, शिवभक्ती म्हणजे इतकी मला ताटात पण देव दिसायला लागला. जेवताना देव, इथे देव. मी ज्या करत होते ना ती पिंडी वगैरे, अभिषेक वगैरे मनाने वगैरे घालायला, म्हणजे माझ्या माहेरीपासूनच आवड होती. घरातून हा संस्कारच होता. हां, घरातल्यांका तेवढा घरातल्या म्हणजे मूर्तीपूजा वगैरे होती, बाकी नाही. पण मला तसं होतं कसं, एक देवाची एक पूजा होती, एका देवाची, म्हणजे सगळे देव मी बघायचे, हे देव ते देव असे वगैरे. पण मला कसं वाटायचं, हा माझा शंकर बरा आहे. शिव म्हणजे शांती आणि शांती म्हणजे योग. हां, तर योगाचं तर नंतर सांगते. हे प्रवीणामुळेच हे सगळं योगाचं झालेलं आहे. कारण प्रवीणानं तेवढं केलेलं आहे योगाचं. म्हणजे प्रवीण मोठा धाडशीच पोर माझा जन्मला लहानपण. नंतर सांगते, पण शिवाचं सांगते. शिवाची एवढे मला स्वप्न पण पडायची, उद्या काय जायचं,
हा. उद्या कोण पाहुणा यायचं, पाहुणा म्हणजे येणं तुम्हाला आधीच कळायचं, कळा स्वप्नात यायचं, स्वप्नात यायचं स्वप्नात आणि यायचं, दुसरं त्या सत्यात उतरायचं, अच्छा असं व्हायचं. आणि हे अनेक वेळा घडतं. असं किती वेळा तरी झालं माझं. असं तो भाव अंतर्मनाची होता, शक्ती असे ती. माझे असा होऊन ना मला सद्गुरू भेटले. हा. तर सद्गुरुश्री पै माऊली भेटल्यानंतर तुमची ही काव्यरचना सुरू तेव्हा झाली. आणि तेव्हा मी लिहून ठेवलं नाही तर पहिला फाडून टाकायचे 2-2 ओळी असे तर कोण उच्चारतात असं म्हणायचं. पण तेव्हा सद्गुरू म्हणजे मला सद्गुरू म्हणजे माहीत नाही होते कसे किंवा काय. सद्गुरू भेटले तेव्हा मला मोठा आनंद झाला, म्हणजे खूपच आनंद आला. सद्गुरू म्हणून आता त्यामुळे त्यापासून मी ते काव्य 2-2 ओळींची काव्य आणि आत्ताही किंवा काय लिहित असते थोडं मनात येतं तेव्हा लिहिते. हां, चिंतनात असतात, चिंतन पण लागतं, पण कव्य चिंतन नसताना पण काव्य होतं आपोआप. हां, असं त्यांचे जे ग्रंथ सद्गुरूंचे ते वाचल्यावर वाटलं का एवढा समाधान वाटलं मला. बराला मी 4थी शिकली म्हणून मग ते वाचायला तरी भेटले. आता कोणाकडे सुद्धा वाचून घ्यावे लागते असे. आणि ते मला वाटलं ते त्यांची जीवनविद्या जी 100% मला असं समाधान वाटलं. त्यांचे विचार 75% तर मी जवळ आहे महाराजांच्या, म्हणजे आजूबाजूला आहे. म्हणजे काही आमच्यावर हे झालेले संस्कार वगैरे वेगळे, भीतीचे वगैरे, पण त्या विचार मला आवडले. आणि मोठ्यांचे मला विचार आवडायचे. पहिली मी पुस्तकं वाचायची ना अशी मोठी फुल्यांची, कर्व्यांची, वल्लभाईंची, हे मोठी माणसं जी होऊन गेली ना त्यांचं मला कौतुक वाटतं. आत्ता हे मधलं ती मोठी माणसं आवडत की स्वातंत्र्य सावरकरांनी किंवा ते का 4थीपर्यंत काय धडे होते तेवढेच, सुभाषचंद्र बोस वगैरे हे सगळे जे होते यांच्यानी एवढा कार्य केल्याने त्या देशासाठी आपल्या, ते मला आवडायची. अशी माणसं मला आवडायची. आणि आजूबाजू आपल्या माणसं आहेत होती ना ती कशी शिवीगाळी करणारी किंवा काय, पण मला कधीच शिवली नाही ती. माझ्यावर काय परिणाम झालेले नाही, लोक किती भांडून आहेत किंवा किती काय भानगडी करू नये, पण मला काय ते डसतच नाही, म्हणजे आवडतच नाही, मी काही घेतच नाही मनात. गोष्ट ना मला खूप बघायला इतकं बरं वाटतं, कारण आई सगळ्या गोष्टींचं आचरण करतात. जसं ज्ञानेश्वर माऊलीने सांगितलंय, असोनी संसारी जीवे वेगू करे. आईने एका बाजूला संसार उत्तमरित्या सांभाळला आणि अध्यात्म स्वतः अनुभवून इतरांना काव्याच्या रूपाने समजावून. आता एवढा माझा संसार म्हणजे माझी माणसं घरातली, माझे 4 धीर, माझे 4 नातू, एक ते 2 हत्ते गाणी गातात वगैरे, सगळं राजीव सगळं माहितीच आहे. तो TV पर्यंत गेलेला आहे, तो खूप चांगला गातो आणि आताही गातच आहे. ज्ञानयोग पण माझं चांगलं पेटी वाजवतो चांगला, आणि माझा अभि पण चांगला क्रिकेटर आहे. आणि माझा मोठा नातू सोहम माझा चांगलं शिकत आहे. अशी मुलं माझी, ती 4वली माझी नातवंड चांगली आहेत आणि माझे 4वले धीर चांगले आहेत. आणि सगळीच माझी जावा वगैरे, माझं कुटुंबच चांगलं आहे. आणि हे माझं कुटुंब झालं, माझी मुलं चांगली निपजली, हा माझा कुटुंब झाला. आणि माझी सगळी जीवनविद्याची माणसं नामधार गती ही माझीच झाली. मला ती आवडतात आणि त्यांच्यावर मी प्रेम करते, तीही माझ्यावर प्रेम करते. मला सगळंच आवडतं जग. मला कुठे काय वाईट वाटत नाही. आणि वाईट दिसते कुठे तेव्हा मला दुःख होते. म्हणजे असं कधी नाही किंवा नैसर्गिक होतं काय नाही काय गोष्टी, तेव्हा खून मारामाऱ्या होतात किंवा काय असं होतात ना, तेव्हा मला ते आवडत नाही. पण अशी माणसं काय वागतात असं वाटतं, म्हणजे मला ती दया येते अशा माणसांची. मला दुःख होतं मला तसं नको, माझं सरळ जीवन. हे जग सुखी व्हावे हा विचार हे महाराजांचेच ते शब्द म्हणा वाचनातले, आम्ही ते निवडून काढले. तुमच्या या संस्कारांनी, तुमच्या विचारांनी हे सुहासिनी योग पेज पूर्ण भारतातच नाही तर भारताबाहेर सुद्धा प्रचार करत आहे. आणि याचे म्हणजे जे संस्थापक, म्हणजे ज्यांनी ही संस्था उभी केली, प्रवीण बांदकर सर तुमचे सुपुत्र, आणि आम्हाला असे गुरु भेटले, याचे तर आम्ही तुमचे पहिले आभार मानतो आणि सरांचे आभार मानतो. तुम्हीच सगळं कौतुक मी करते. कारण प्रवीणने उभ्या प्रवीणाला 30 वर्षापेक्षा जास्त झाली असती. चालूच हा त्याचा, चालूच आहे आणि तो थांबत नाही. तो तसा ना एकदम ना, सकाळी उठल्या 5 वाजल्यापासून झोपच नसता.
हां त्याची सगळी कार्याची सगळं डोक्याच्यात चाललेलं असतं. आणि माझ्या या कवितांच्या मागे माझ्या मिस्टरांचं पण हात आहे. हां त्यांचं माझा हात आहे, म्हणजे ते माझ्याशी पाठीशी आहेत. म्हणजे मला बाबांविषयी आम्हाला, कारण त्यांच्याकडे गायकीचं गायकी आणि बाबांविषयी मी जरी काही लिहिली नाही तर त्यांना दाखवते, हे बघा हे बरोबर आहे की नाही, ते बघूया कसं काय बरोबर. म्हणजे असं पण झालेलं आहे, अशी पण झालेली आहेत गोष्टी. तुमच्या दोघांनी एकत्र दोघांनीही कुटुंब इतकं बांधून ठेवलं नाही ते एवढे शांत आहेत, खूप शांत आहेत. आणि घर चालवणारे ते आहेत ना, कर्तृत्ववान. आणि आम्ही घरात कधीही गेलो कुठल्याही कार्यक्रमानिमित्त नाही नाही कोणाला बोलत नाही. आणि तो कितीही रात्री उशीर झाला तरी दररोज घरात ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ होतोच. मग रात्री कितीही उशीर झाला तरी सुद्धा कुठून आपण बाहेरून घरात आलो तरी आणि आता सगळे ना होय ना ह्यांचं प्रवीणने तर जोरच मारला आहे. म्हणजे आता तिची जीवन हे आपल्या प्रवीण सरांचं बालपण ऐकायला आवडेल आई. म्हणजे आपण म्हणजे कसं होतं काय बालपण धोंडाळी होता आता थोडासा बालपण. त्यावेळी आम्ही जास्त त्यांच्यावर लक्ष नाही द्यायची. पहिला क्रिकेटमध्ये गेला शिकता शिकता, त्याला क्रिकेटची आवड. आमची तेवढी परिस्थिती पण नव्हती, पण ते जायत होता तो दादरला 1 रुपया घेऊन, एक रुपया घेऊन जावं. आणि मग काय करणार, ऐकत नाही होता ना. मग आणि तो खेळला पण. आणि सिंधुदुर्गामध्ये त्याचा महाराष्ट्र तो आला निवडून त्यांची काय माहिती हां झाला. हां ते असं झालं ते. पण आई मला काय विचारायचंय, आता सरांनी एवढं योगाचं कार्य केलंय, प्रत्येकापर्यंत योग त्यांना कशा पद्धतीने समजेल अशा पद्धतीने समजवलाय, तो पोहोचवलाय आणि जगभरात योगाचा प्रसार प्रचार केलाय. तर हे तुम्हाला आधी लक्षात येत होतं का? म्हणजे नामस्मरण जे तुमचं, मी त्याला सांगितलं होतं तू कोणतरी मोठा होणार, हे पहिलाच सांगितलं होतं. म्हणजे ती शांतता तुम्हाला लहानपणी दिसत होती त्यांच्याकडे. हा तो पहिला ना बोलायचाच नाही. म्हणजे लहान असायचं ना, बसून असायचा गपचूप, एकदम शांत वाटत. मला वाटत काय हो काहीतरी प्रवीण बाबा कोणतरी होईल, असा कोणतरी होईल. आता मला हा शब्द माझा आत्ता वाटतं, कारण तो आता संतांची पण पुस्तकं वाचता वगैरे, आचरण करता वगैरे. 2 मुली आहेत गातात, मोठी ताई छोटी ताई गातात. मोठा माझा मुलगा आहे तो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. सून चांगली आहे, ही सून चांगली आहे, नात गाते. सगळं कुटुंब चांगलं आहे. माझं भाग्यच तर सांगते, भाग्य उजळले तुझे चरण पाहिले, चरण पाहिले. तुमच्या नावाने म्हणजे सुहासिनी योग संस्था इतके वर्ष कार्य करत आहे, खूप लोकांपर्यंत पोहोचत आहे. तर तुम्हाला काय वाटतं? मला खूप आनंद वाटतं. प्रवीण दुसऱ्यापर्यंत पोहोचवता, लोकांचं सुखी होण्याचं कार्य करता, लोक सुदृढ बनण्याचं कार्य करतात आणि आनंद देतात लोकांना खूप आनंद, म्हणजे खूप प्रेम करतात म्हणजे सगळ्या लोकांवर आहे. आणि त्यांना चांगलं शिकवतं, म्हणजे चांगलं वाटतं. म्हणजे योगाचं घेतलं ते चांगलं आहे, चांगलं काम करता. आणि आई तुम्ही स्वतः आसनं करता, प्राणायाम करता, आणि आम्हाला म्हणजे तुम्ही काय सांगाल आपल्या सगळ्या योग साधकांना की कशा पद्धतीने योगासनांचा आनंद घेता येतो? आणि तुम्ही सकाळी उठून आसनं करता, प्राणायाम करता, तर त्याविषयी तुम्ही तुमचा काय अनुभव आहे तो सांग. मला बरं वाटतंय. म्हणजे प्राणायाम केल्यावर माणसं खरोखर तरतरीत राहतात. म्हणजे दिवसभर स्टॅमिना वाटतं. आणि मी आता सगळ्यांना, आता तुमची लोक हे आहेत 5 लाख लोक, त्यांनाही मी सांगू इच्छित आहे की त्या लोकांनी आळस न करता प्राणायाम, योगा, साधना सद्गुरूंची करायची. आणि आळस करायचं ना अजिबात. तुम्ही योगा करा, रोग पळवून टाका, काय होय की नाही. सकाळी उठून मी प्राणायाम तर करते. साधना थोडीशी होतं तिथेच, कारण प्राणायामाने साधना साधता ईश्वर मिळू शकतात, ईश्वराच्या जवळ जाऊ शकतात प्राणायामामुळे. 3-4 मी प्राणायाम करते, मोठे करत नाही, कारण आमच्या आता हळं म्हणजे वया झाली आहेत तशी, म्हणून तेवढे मोठे मला जमत नाही. पण हे करते, नित्यनेमान करते. नित्यनेमान मला बरं वाटते, म्हणून तर मी ते अशी एवढी बरी आहे त्या साधनेमुळे आणि विचारांमुळे.
विचार तर चांगलेच पाहिजे माणसाचे आणि माझे विचार पहिल्यापासून चांगलेच आहेत. तुमच्या या एका धारणेमुळे आज संपूर्ण जगाला जे काही आवश्यक आहे, मनःशांती आवश्यक आहे, आरोग्य आवश्यक आहे, ते सगळं काही मिळतंय. तर एका विचारामुळे एवढी क्रांती घडू शकते. तर तुम्हाला काय वाटतं, माणसाने नेमकं जीवन जगत असताना त्याने कशा पद्धतीने जीवन जगायला पाहिजे? विचार चांगले ठेवायचे. जीवन म्हणजे झालं का काय नाही काय असणार, मग खचून नाही जायचं. एक त्याला हे करून त्याला चांगल्या विचारांची जोपासना करून परमेश्वराची उपासना करून त्याला जोड देऊन आपलं जीवन सुधारायचं. हां. आणि परमेश्वराची उपासना म्हणजे कशी? आई, तुम्ही कसं पाहता देवाला? मी सद्गुरूंनाच पाहतोय. देव कधीच कोणाला दिसला नाही, तो अनुभवाचा आहे. बरोबर. हां, कारण तो अनुभवाचं प्रांत आहे, त्या कारण देव कोणाला दिसत नाही कधी. पण तुम्ही मात्र भाव देऊन तुम्ही सगळं करायचं. हो. हां, काय करूचा ना भाव. आपण कसं आपण काम करतो तेव्हा प्रेमाने करतो, तसं देवावर पण तुम्ही भाव ठेवा. देवाक विसरून कधी काय काम करू नको. हे वाक्य आम्ही जेव्हा जेव्हा आईना भेटतो ना, तेव्हा आई आम्हाला सांगतात, त्याका विसरून काय करू नका, देवाक विसरून काय नाही. करू देवाक विसरून तुम्ही काहीच करू नका. ईश्वराका विसरून तुम्ही काहीच करू नका. ईश्वराक धरून तुम्ही सगळं करा, असं मी म्हणेन. तर म्हणजे तुमचा जीवन सुखी होणार. बघा, तुमचा जीवन सुखी होणार. तुम्ही विचार, सद्गुरू सांगतात, विचार बदला नशीब बदलेल सांगतात ना. जीवन म्हणजे कसं, आनंदातच जगायचं, आनंदातच राहायचं. आता आपल्या जीवनात काहीतरी कमी जास्त असतंच, म्हणजे सुख दुःख. मग काय त्याच्याबरोबर आपण चाललेलो, मग काय त्याला चांगला आकार देऊन आपण पुढे जाऊ शकतो. आई, समाधान जे म्हणजे तुमची जी त्यागवृत्ती आहे, समाधान. मी समाधानी आहे. मला मिळते, ऑटोमॅटिकच येते, मागूच्या आधीच मिळते. मी हाणून घरातच येते आपणच. मी विचार पण करत नाही, मला ऑटोमॅटिक सगळं. लहानपणापासून माझ्या जीवनात कधी काय कमी झालेलं नाही. माहेरसुद्धा भरभराट सगळं. अगदी माहेर आमचं जरा हे होतं, पैशावाला होता. हां, सगळं खानदान आणि शेती भाती. वडिलांची जहाजा होती, नोकर चाकर होते, थोडेसे गुरं बिरं न्यायला वगैरे. म्हणजे तर तिथे ऐश्वर होतं तिकडे, नाही असं नाही. पण इकडे सुद्धा खाण्यापिण्याचं काय कमी नाही, आनंद काय नाही असं कधी होणार नाही. ते मिळणारच. आणि किती पाहिजे माणसाला. हो. माणसाला दिवसभर आता काय हवं तर मिळतं ना, त्याच्यात माणूस समाधान राहत नाही. ते काहीतरी करत जातात, हव्यास वाढतात. त्या कारणानं काय काय वेळा त्याच्यात दुःख निर्माण होतात माणसांना. म्हणजे सुखी जीवनाचा मार्ग म्हणजे समाधानात राहायचं. आपण समाधानात राहायचं, पण कार्य पण करत राहायचं. हां, काय म्हणजे तू बसू नको, राहू नको, तू कष्ट कर. असंच खायचं नाही. आणि हे आईंचे संस्कार आहेत, ते असे पुढे चाललेले. जसं आईंची मोठी मुलगी म्हणजे मंदारमाला ताई, त्या सुद्धा मोठ्या प्रवचनकार आहेत आणि त्यांच्यातर्फे सुद्धा हे कार्य घडत आहे. तसंच मंदारमाला ताईंचा मुलगा म्हणजे राजयोग, ज्याला आपण सर्वजण ओळखतो, राजयोग दररोज 1000 पेक्षा जास्त विश्व प्रार्थना करतो. त्याचं काउंटर असतं ना ह्याच्यात बोटात घातलेला, तर कुठेतरी मिळेल ना झोपेत, मग झोपल्यावर म्हणून मी हळूच काढते आणि ते बाजूला तो झोपतो. किती प्रार्थना भरपूर करतो. आणि राजयोगचं वय फक्त 16-17 वर्ष आहे. म्हणजे आत्ताची पिढी जर खऱ्या अर्थाने सुधारित व्हायला हवी असेल आणि आपलं राष्ट्र खऱ्या अर्थाने पुढे जायला पाहिजे, प्रगती करायला पाहिजे, तर याचं सगळ्याचं मूळ विचारांमध्ये. हे विचार इथे आजीमध्ये आहे म्हणून नातवामध्ये आहे. हो. मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही म्हणजे आपला जो देश आहे, त्या देशाचं भवितव्य तुम्हाला काय वाटतं? म्हणजे कसा पुढे जाईल, म्हणजे काय सुधारणा केल्या पाहिजे? सगळं राजकारण, समाजकारण या गोष्टींमुळे लोक त्याच्यामध्येच गुरफटून राहिलेली आहेत. त्यांना स्वतःचेच प्रश्न सुटत नाहीत आणि समाज आपला गपचूप सारखे ते हे करत राहतात. मानगडी, आज तुझं, आज माझं, आज ह्याचे मिटिंगी त्यांच्यातच सारखं त्याच्यातच आहेत ते. आणि बाकी सामान्य माणूस असाच भरडताय. मग
आहेत त्या खरोखर सामान्य माणूस खरोखर सुखी आहेत. हो. त्यांना झोप पण नसणार मला वाटतं. त्या लोकांका सगळे मिटिंगी घेत राहतात आणि सारखे भानगडी करत राहतात. आज ह्याची अध्यात्मशास्त्र या सर्वांपर्यंत हा. कशा पद्धतीने पोचलं पाहिजे जेणेकरून सर्वांना मनःशांती लाभेल. हा लागू होई ना. मग त्यांच्यानी काय करू हव्या म्हणजे लोकांका सुखी करण्याचं कार्य म्हणजे तुम्ही लोकांचं बघा ना काय चाललंय ते व्यवस्थित कशी लोक कशी सुखी लोकांना काय काय हवं आहे तर तुम्ही दिवा ना. हां आणि तुम्हाला भरपूर मिळालेलं आहे. हां तुम्ही सुखीच आहात तसे आणि तुमका मिळेल ना अजून. मग तुम्हाला काय कमी पण तुम्ही बाकीच्यांच्या ठिकाणी बघा ना. लोकांकडे लक्ष द्या. लोक सुखी झाले जग सुखी झालं पाहिजे माणसं सुखी व्हायला पाहिजे. नुसतं एवढे खासदार हे असून काय भागणार नाही पण सगळी रायता सुखी राहिले पाहिजे. म्हणजे मुलांपर्यंत हे संस्कार पोचायला हवेत तर मेन हाती कोणी हे आता काम शिबिरा केलं पाहिजे. घेतात काय लोक बरेच लोक संत वगैरे काय नाही काय करतात काय नाही काय चाललेलं आहे. संत वगैरे किती लोक संतांनी वगैरे काय नाही काय लिहिलेलं आहे चांगले पण ते घेतलं पाहिजे ना. घरातल्या माणसाने पण त्यांच्यावर चांगले संस्कार कधी करू आहे. घरातले संस्कार झाल्याने काय मुलं बाहेर गेली काय तेवढी तशी चांगलीच वागणार. आपली मुलांवर विश्वास असता तशी भरडणार नाही. सद्गुरू लाभ झाला की संस्कार चांगलेच झाले आपल्या घरात. मग तेच होतेच काय गेले पाहिजे घेतले पाहिजे स्वीकारला पाहिजे ना. आई अंधश्रद्धेविषयी तुम्ही काय सांगाल? अंधश्रद्धा मला कधी आवडत नाही. लोक ऐकत नाही बुवा बाबाकडे जातातच शेवट आणि ते काय मी बघतच आहे लहानपणापासून काय सुखीच नसतं ती त्याच्यात आणि त्याच्यात ते हुरपळून जातात. आणि एक तर गाठीक पैसा पण नसता त्यांच्या काय नसतं आणि ते फुकटच्या बुवा बाबा त्यांना फसवतात काय नाही काय त्याच्या खरोखरच त्याच्यात सद्गुरू बरा केल्याने म्हणजे सद्गुरू सावकाशपणे सगळ्यांना हाताळल्याने सगळ्यांना ज्ञानाच्या माध्यमातून विज्ञानाच्या माध्यमातून प्रज्ञानापर्यंत घेऊन ठेवल्याने त्यांना सगळ्यांका सद्गुरू असे खरोखरच ग्रेट सद्गुरू. आई मला तुम्हाला विचारायचं आहे तुम्ही जे काव्य लिहिलं प्रतिभा तुझी स्मरुणी गावे तुझेच गाणे याच्यावरती किती विचार केला तरी सुद्धा मला तुमच्या विचार तो जाणून घ्यायचा आहे की हे तुम्हाला सुचलं कसं आणि गावे तुझेच गाणे म्हणजे. आणि मी विश्वरात धरूनच गाणी म्हणते. हां त्याच्या माझ्या भावनेनंच मी गाणी म्हणत असते. आणि तुम्ही दिवसभर इतकी कामं करत असतात घरातली सगळी कामं करत असतात विविध कार्यक्रम असतात नातवंडांचे वेगवेगळे कार्यक्रम असतात या सगळ्यामधून पण एवढाच मी कुठे मला बोलायला सांगितलं तर मला बोलायला जमत नाही कारण आता नाही आता गावंडळपणाने मी बोलते म्हणजे तुम्ही हाच म्हणून पण मला असं सांगितलं ना बोल म्हणून तर मला नाही जमत नाही मला बरोबर मुद्दे मांडता येत नाही. शास्त्र समजतं पण जमत नाही भीती पण वाटतं थोडीशी वाटतं चुकलं येतं काय म्हणजे जीवनोद्या पण मांडताना भीती वाटतं ना. आता इथे तुमच्याबरोबर म्हणून काय बोलते. आताच तुम्ही सद्गुरूंचं आम्हाला सगळं म्हणजे सद्गुरूने सगळं काय व्यवस्थित दाखवल्याने सगळं काय ठेवल्याने नाही. मी मला म्हणते मागे पुढे माऊली मागे पुढे माऊली सावली सावली सद्गुरूंची सावली आहे माझ्याकडे माझ्या पाठीमागे. सावली सावली मागे पुढे माऊली मागे पुढे माऊली हवी फुलता म्हणजे सगळीकडे देव आपण ईश्वर पाहतो. मग आपल्याला सद्गुरूने नजर दाखवलेली किती दाट घन फुलता जीवाला ना कळता जीवांना काय कळत नाही जीवाला ना कळता उघडी अंगियाचा डोळा अवघडी अंगियाचा डोळा दाखवती विश्वातील सोहळा. भरपूर आहेत गाणी. आता तर मी आता या पूर्ण नाही केलं मनावर केलेलं आहे. मनाचं काय तुम्ही अजून हे मना मन माझे ऐकत नाही मन माझे ऐकत नाही काही केल्या थांबत हे नाही हे मना थांबना इथे गाऊया विठाई हे मना थांबना इथे गाऊया विठाई मन माझे ऐकत नाही काही केल्या
थांबत नाही मना थांबना इथे गाऊया विठाई मना थांबना इथे गाऊया विठाई. आई तुम्ही या काव्यातून ना आता मनाला कसं थांब समजवायचं ते सांगते मी. ते सांगताय. हा, तेच मी सांगते. नामस्मरण करण्यासाठी. मित्र माझ्या मना किती मन फार जात असतं. हो. भर मित्र माझ्या मना मित्र माझ्या मना जीवाच्या किरणा जीवाच्या किरणा मित्र माझ्या मना जीवाच्या किरणा बिर 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 फिरशील किती हे यातना बिर 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 फिरशील किती हे यातना तू जरा थांबना इथे गाऊया विठाई तू जरा थांबना इथे गाऊया विठाई तू जरा थांबना इथे गाऊया विठाई. मनाला मित्र करून समजवून. हा मग मन येते मन थांबते हा. थांबते मन तिथे थांबते आत्मस्वरूपाकडे पाहते ते म्हणजे ती येते धावते ती विठाईतच गुंग होते आणि ती विठाईतच विलीन होते आणि मी मनच गुरुस्वरूप होता ईश्वर स्वरूप होता सच्चिदानंद असं. हा मी मनाचं ते काम संपलं ती तिकडे आली मन तिकडे आलं म्हणजे काम संपलं वळवळणे चळचळणे सगळं तिथे म्हणून त्या मनाका दोन शब्द ते मनच विसरून जात. मन 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 राहतच नाही ना तिथे ती थांबते ते दोन मनाने बोलतो मग पण ना विठाई आपण इथे गाऊया म्हणजे मी मनाला सांगते तू ती आपण विठाई गाऊया म्हणजे देवाच्या हेतूर राहून रंगनाचं रंगून जाऊया किंवा तिथे रंगून रंगून गाणं म्हणून विठाईचं गाणं म्हणून आपण तिथे तसं ते मन आलं वापस पुढे नाही गेलं आळवता आणि मग ते मन तिथेच विसावतं ह्याच्या ईश्वराच्या ह्याच्यातच विलीन होता तेव्हा मन शांत होता. तो खरा योग आहे. हा. शरीर आणि मन एक होतं हा तेव्हा आणि तेव्हा खराखुरा जुळतो तो योग. हा योग म्हणजे जुळणं झुंपणं हो. आणि हा योग तुम्ही साधलेला आहे म्हणून सुहासिनी योग हा आपला. आणि तुम्ही एवढं तुम्ही साथ दिलास प्रवीणला बापरे म्हणजे खरोखरच मग प्रामाणिकपणा मुलं मी खरं आणि तुमच्यामुळे हे सगळं चांगलं चाललेलं आहे. प्रसाद तुम्ही दोघीजणी अगदी मला तुम्ही दुसरी वाटतच नाही माझ्या घरचीच मुलं वाटतात अशी. हां चांगले आपल्या हक्कान कामा करतात हक्कान बोलतात सगळं अगदी चांगला बोलतात चांगला करतात सगळं अगदी काळजीपूर्वक अगदी आणि एक हेने राहिलेली आज एक ती एकताच आमच्या गुरूंनी ठेवली. पण आणि हे सुद्धा आम्हाला आम्हाला विश्वासान हे अध्यात्मशास्त्र योगशास्त्र आम्हाला समजण्यासाठी आम्हाला गुरु लाभ झाला सद्गुरु लाभ झाला आणि तुम्ही भेटल्या हे आम्हाला मिळाल्यामुळे आम्हाला ज्ञान मिळाल्यामुळे खरं म्हणजे आम्हाला जीवन आमचं जगायला- भाग्य की आम्हाला अशी संत अरे आमच्या सगळ्यांचीच भाग्य ती कारण आम्ही सगळीच भाग्यवान आहोत आता एकत्र झालो खरोखरच भाग्यवान एक झालं मन आमचं खरं म्हणजे सगळ्यांचं आई- कोणाबद्दल द्वेष नाही काय नाही. आई गुरूंविषयी सांगायचं तर तुम्हाला जसा सद्गुरूंना भेटून आनंद झाला आनंद तसा झाला. आम्हाला आमच्या गुरूंना भेटून आनंद झाला. गुरु आमच्या जेव्हा आयुष्यात आले तेव्हा आम्हाला योग काय संतांची संगत काय हा आणि या ज्ञानाचा विचारांनीच मार्ग. आम्हाला धरून ठेवलंय त्यामुळे तुम्ही जे आमचं कौतुक करताय ना ते सगळं कौतुक आमच्या गुरूंचं कारण या विचारांनी आम्हाला धरून ठेवलं बांधून ठेवलं आणि या आणि हे विचारांचं मोल आम्हाला आता समजतंय लक्षात येते. आणि आम्हाला जेव्हा फोन येतात ना काही साधकांचे तेव्हा ते आम्हाला विचारतात की सुहासिनी का तर मला सांगायला खूप आवडेल की सुहासिनी या आहेत आणि हे जे नाव आहे सुहासिनी योग आपण जे बघत असतो ते आईंच्या नावाने ही संस्था चाललेली आहे आणि यांचं ते कार्यासाठी हे प्रेरणास्थान आहेत आणि यांच्याशी सगळी नाळ जोडलेली आहे. आपल्या सगळ्यांचे केंद्र जे आहे ते सुहासिनी आई आहेत आणि खूप आनंद झाला आई तुमच्याशी गप्पा मारून. आणि आई हे सगळं तुमच्यामुळे शक्य होतंय. हे शक्य आईमुळे असू देत पण बाकी तुमचं खूप कौतुक गोड कौतुक आणि त्या माझ्या प्रवीणचं पण खूप कौतुक करू त्यांचंच कौतुक खरं म्हणजे कारण त्यांनी 25 वर्ष हे 25 वर्ष साधना ती तिची हो. साधना आणि करीन म्हणजे करीन असं करतो मागे पुढे बघत नाही कुठल्या पण गोष्टी का प्रवीण असा धाडसी म्हणजे एकाग्रता ध्यान ध्यान धारणा सगळा करत असतो तो आणि तो सांगत नाही काय
हां हो, आणि हा ना गुण मला वाटतं तो तुमच्याकडूनच आलाय. त्यागवृत्ती मी मगाशी म्हटले ना, म्हणजे आपण जे काही व्हिडिओ ऐकत असतो, सगळे पाहत असतो, त्या सगळ्यामध्ये प्रवीण सरांनी इतकं काम केलेलं असतं त्यामागे आणि इतके कष्ट घेतलेले असतात, पण ते करून ते बाजूला होतात. जसं तुम्ही हे आता करत ह्याच्या पुढे तुमचं कार्य अजून मोठं होऊ देत आणि सगळे आपलं जग एकत्र येऊ देत हो पूर्ण. हो, हां तुमचे आशीर्वाद आहेत. माझा आशीर्वाद असणार आणि माझीच सगळी माणसं ती आता ही बघतात त्याचा कुठे आम्हाला काय माहीत नाही, पण आता हे ऐकत असते. हां, ऐकत आहे. हां, त्यांच्याने योगा करायचं, त्यांच्याने आरोग्य चांगला ठेवण्यासाठी चांगलं लवकर उठावं आणि चांगलं योगा साधना करून व्यवस्थित तंदुरुस्त राहून मस्त जीवन जगवायचं. मला खूप बरं वाटलं आज आई, तुमच्याशी बोलून इतकं बरं वाटलं ना. आज इतकं मी घेतलेलं आहे पोट भरून आनंद घेतलेला. आणि पुन्हा आपण भेटूया, पुन्हा अशा गप्पा मारूया कधी? आणि छान परत भेटूया. पुन्हा येऊया. आणि काव्य ना जगातले सगळे प्रश्न सोडवतील सोडवतील असं असे काव्य असतं. काव्य आहे. प्रत्येक आईंचा शब्द असा इतका मोलाचा, म्हणजे इतका इतकं मोलाचा. निर्मळ मन, इतकं शांत मन आम्हाला असं ऐकायला आणि पाहायला भेटतं ना, तेच खूप मोठी गोष्ट आहे या जन्मामध्ये. काय जन्मात आणि म्हणून सतत तुमची भेट होत सतत राहते. माणसांना एकत्र पाहिजे, सगळी माणसं एकामेकाला जोडून पाहिजे, हो. तरच प्रेम सगळं. पाहिजे. हां, प्रेम पाहिजे, प्रेम पाहिजे. प्रेमच मोठं आहे, निस्वार्थी प्रेम. प्रेम मोठा सगळ्यात जिंकत जाईल ते. हां, प्रेम मोठं आहे. आणि यालाच योग म्हणतात. सद्गुरुनाथ महाराज की जय.